Welcome to my channel Vidyakram. Have you ever seen a puppet move, dance, speak, and even make you laugh? But wait, puppets cannot move on their own. So, who controls them? Let's discover the fascinating world of puppets, strings, and stories in the lesson 2.2 Stories on Strings. Region, a part of the country, a large area of land. रिजन या शब्दाचा मराठीतला अर्थ आहे प्रदेश, क्षेत्र, विभाग किंवा प्रांत. जमिनीचा एखादा निश्चित किंवा मोठा तुकडा. Traditions, a custom of belief or a way of doing something that has continued from the past to the present. ट्रेडिशन्स या शब्दाचा मराठीतला अर्थ आहे परंपरा किंवा रीतिरिवाज. पिढ्यानपिढ्या चालत आलेले विचार, आचार, धर्म आणि संस्कृती यांच्याशी संबंधित गोष्टींना परंपरा असे म्हटले जाते. थोडक्यात काय, परंपरा म्हणजे जुन्या काळापासून चालत आलेली पद्धत, सण किंवा विधी पाळायचे नियम, समाजात मानला जाणारा आचार, या सर्व गोष्टी आपल्या परंपरेमध्ये येत असतात. India is a land of colorful and exciting puppet traditions found in every corner of our country, north, south, east and west. Each region has its own special style of puppets that tells wonderful stories. कठपुतळी, ज्याला कथापुतळी किंवा कळसूत्री बाहुली असे म्हटले जाते, हा लाकूड, कापड आणि दोऱ्यांच्या सहाय्याने बाहुल्या नाचवून मनोरंजन व प्रबोधन करण्याचा एक प्राचीन लोककलेचा प्रकार आहे. मूळची राजस्थान राज्यातील ही कला संपूर्ण भारतभरात लोककथेच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन करते. भारत देशामध्ये वैविध्यपूर्ण व रंगीबेरंगी कळसूत्री बाहुल्यांची प्रथा आहे. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात चारही दिशांना पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ पाहायला मिळतो. प्रत्येक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण कळसूत्री बाहुल्या आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर सुंदर गोष्टींचा खजिनाच या कळसूत्री बाहुल्यांकडे असतो. In the north, especially Rajasthan, the bright and dancing Kathputli puppets perform tales of brave kings and clever queens. उत्तरेकडे विशेषतः राजस्थानमध्ये कठपुतळी ही भारतातील पारंपरिक दोऱ्यांवर नाचवली जाणारी बाहुली आहे. कठपुतळी हा प्रकार येथे अतिशय प्रसिद्ध आहे. कलाकार दोऱ्यांच्या सहाय्याने कठपुतळ्या नाचवतात. कठपुतळीच्या खेळातून रामायण, महाभारत, लोककथा आणि राजस्थानी कथा सांगितल्या जातात. संगीत, गाणी आणि संवाद यामुळे हा खेळ मुलांचे तसेच मोठ्यांचे मनोरंजन करतो. हा खेळ राजस्थानच्या लोकसंस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. पराक्रमी राजे व बुद्धिमान राण्या यांच्या सुरस कथा या खेळातून पाहायला मिळतात. Carve, cut the wood or stone in order to make an object. कोरलेली, खोदलेली किंवा कोरीव काम केलेली असा या शब्दाचा मराठीतला अर्थ आहे. लाकूड किंवा दगडावर केलेले नक्षीकाम.
याला आपण कार्व असे म्हणतो. The south states like Karnataka and Tamil Nadu are famous for Bomlatam puppets. These puppets are large, beautifully carved, and made with great skill. दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण भारतात कर्नाटक आणि तामिळनाडू येथे हा खेळ बोमलाट्टम या नावाने ओळखला जातो. कठपुतळ्या दोऱ्या आणि काठ्यांच्या सहाय्याने नाचवल्या जातात. कठपुतळ्या लाकूड, कापड आणि इतर साहित्यांपासून तयार केल्या जातात. गाणी, संगीत आणि संवाद यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होते. बोमलाट्टम म्हणजे कठपुतळ्यांचा मनोरंजक पारंपरिक खेळ. मोठ्या आकाराचे हे पपेट्स असतात. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांना आकार दिलेला असतो आणि कौशल्यपूर्ण त्यांची आकर्षक रचना केलेली असते. Traditionally, Bomlattam was used in temple festivals and village gatherings to tell stories from the Ramayana, Mahabharata and local legends. गावांमध्ये सणांच्या वेळी बोमलाट्टम ही कला देवळात सादर करतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी सगळे गावकरी एकत्र जमतात. रामायण, महाभारत आणि त्या भागातील पराक्रमी व शूर योद्ध्यांची कथा याद्वारे सादर केली जाते. बघा, आधी पूर्वीच्या काळामध्ये लोकांकडे टीव्ही नसायचे किंवा पिक्चर पाहायला काही संधी नव्हती. तर मग त्यांना मनोरंजनाचं साधन कुठलं होतं? तर ह्या अशा कला, या कलांमुळे लोक एकत्र यायची. गावात तर सण साजरे केले जायचे, परंतु सामुदायिक जीवन जगण्याची कला ही भारतामध्ये पूर्वीपासून आहे. लोकांना समाजामध्ये राहायला आवडतं आणि आपला एखादा सण असेल, आनंदाचा प्रसंग असेल, तर एकत्र येऊन तो साजरा करायलाही आवडतं. आता बोमलाट्टममुळे काय झालं, की लोक त्या निमित्ताने सण साजरे करण्यासाठी एकत्र येऊ लागले आणि सण विशेषतः आपण देवळातच साजरे केले जातात किंवा एखादं ठिकाण असेल जिकडे पंचायत वगैरे भरते अशा ठिकाणी लोक एकत्र येतात आणि कलाकारांना सुद्धा आपली ही कला सादर करण्याची प्रेरणा मिळते आणि संधीही मिळते. तर अशा कलांमुळे लोकांचं मनोरंजनही होतं आणि प्रबोधनही होते. आपल्या आधी जे पूर्वी पराक्रमी राजे होऊन गेले, योद्धे होऊन गेले, काही काही थोर लोक होऊन गेली. आपल्या रामायणाच्या कथा, महाभारताच्या कथा या कलेद्वारे लोकांपर्यंत मांडता आल्या. कारण प्रत्येक जण काही आश्रमात जाऊन किंवा विशेष ठिकाणी जाऊन किंवा देवळात जाऊन सगळं रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकत तर नव्हतं. परंतु हे एक असं निमित्त मिळालं, ही एक अशी कला मिळाली की त्याच्याद्वारे आपल्या या कथा पुढच्या पिढीपर्यंत नेता आल्या. एंटरटेन, अम्यूज, डिलाइट म्हणजे मनोरंजन करणे किंवा करमणूक करणे. लोकांना आनंद देणे, त्यांचं मन रमवणे, गाण्यातून, नाटकातून किंवा नृत्यातून किंवा लहान मुलांना रिझवणे. अशा या अर्थी एंटरटेनचा आपण वाक्यांमध्ये उपयोग करतो. एंटरटेनमेंट आपण लहान मुलांचं करतो, आबालवृद्धांचं करतो, सगळ्यांचं करत असतो. तर जेव्हा जेव्हा अशा संदर्भामध्ये आपल्याला शब्द लिहायचं असेल तर एंटरटेन हा शब्द आपण लिहू शकतो. Because the puppets could move their hands, head and even eyes very smoothly. They were used to teach moral values and entertain people during celebrations. The performers believe that these puppets brought blessings and joy wherever they shone.
या बावल्यांचे संवादानुसार हात, डोके व डोळे सहज फिरवता येतात. त्यामुळे हा कार्यक्रम पाहण्याची एक वेगळीच मौज असते. उद्बोधक कथांद्वारे नैतिक मूल्यांचे पाठही या पपेट्स मधून दिले जातात. मनोरंजनाचं हे मुख्य साधन होतं. त्यावेळी टीव्ही, मोबाईल असं काहीच नसायचं. तेव्हा अशा कला मनोरंजनाचं महत्वाचं कार्य करीत होत्या. जे सादरकर्ते होते ना, त्यांच्या मते या कार्यक्रमामुळे तर त्यांना आशीर्वाद तर मिळतातच, पण लोकांची मौजही होते. पहा, या पपेट्सचं किती मोठं योगदान आहे भारतीय संस्कृतीचं. आता पपेट्स मुलांना, आबालवृद्धांना का आवडू लागल्या? कारण ते एक पूर्ण निर्जीव व्यक्ती होती, निर्जीव वस्तू होती. परंतु त्यांचे हात, डोकं आणि डोळे अगदी सजीवांसारखे सहज फिरायचे. कारण फिरवणारे होते, सादरकर्ते होते. म्हणजे तयारच असं केलं होतं, की जसं काही ते समोर एखादी व्यक्ती बोलत आहे. आणि हे पाहून मुलांना खूप आनंद व्हायचा, मोठ्यांना सुद्धा मनोरंजन व्हायचं. तर हे सगळं कार्य या कठपुतळ्यांनी केलेलं आहे. आता या कठपुतळ्यांमुळे नैतिक मूल्य पुढच्या पिढीपर्यंत सहज देता आली आणि ते पण मनोरंजनाद्वारे. मनोरंजनाद्वारे सहज मुलं त्या मूल्यांचा विचार करू लागले आणि अभ्यास करू लागले. तर अशामुळे काय झालं, की ते जे सादरकर्ते होते, कठपुतळ्या सादर करणारी लोक होती, त्यांना लोकांचे तर आशीर्वाद मिळत तर गेलेच, परंतु तो एक आनंद देणारा कार्यक्रम आहे, अशी त्या कार्यक्रमाची ओळखही झाली. सॅक्रेड, होली और डिवाइन म्हणजे पवित्र किंवा पावन, धार्मिक अशा अर्थी हा शब्द वाक्यांमध्ये वापरला जातो. जसं पवित्र स्थळ असतं, सॅक्रिड प्लेस असतं किंवा पवित्र ग्रंथ असतो. तर अशा वेळेला सॅक्रिड हा शब्द वापरला जातो. In Andhra Pradesh, the shining leather Tolu Bhommalata puppets create magical shadow pictures on a white screen. Traditionally, Tolu Bhommalata was used to tell sacred stories, especially episodes from the Ramayana. ठोलू बोंबलटा ही आंध्र प्रदेशातील पारंपरिक छाया कठपुतळी कला आहे. या कठपुतळ्या प्रामुख्याने चांबड्यांपासून बनवल्या जातात. कठपुतळ्या प्रकाशाच्या समोर धरल्या की त्यांची छाया पडद्यावर दिसते. याच माध्यमातून मग रामायण, महाभारत आणि इतर लोककला सादर केल्या जातात. भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे. भारतामध्ये जसे अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक भाषा आहेत, वेशभूषा वेगवेगळ्या प्रकारची आहे. तसेच प्रत्येक राज्याची ही म्हणजे ज्या राज्यांमध्ये कठपुतळ्यांचा खेळ चालतो, त्या प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला ह्या विविध प्रकारच्या कठपुतळ्या पाहायला मिळतात. आंध्र प्रदेशच्या कठपुतळ्या वेगळ्या, ह्या छायेवर आधारित आहे. तमिळनाडू, कर्नाटकच्या कठपुतळ्या वेगळ्या, राजस्थानची कठपुतळी वेगळी. आता ही जी आपण आंध्र प्रदेशची ठोलू बोंबलट्टा पपेट्स बघतोय, ही छायेवर आधारित आहे. विशिष्ट दिशेने, विशिष्ट कोनातून प्रकाश देतात आणि त्या कठपुतळ्यांची छाया त्या पडद्यांवर दिसते आणि संवादाद्वारे, संगीताद्वारे ते आपल्याला रामायण, महाभारत किंवा इतर लोककथा आहेत ते मनोरंजनाद्वारे सांगत असतात. तर ही अशी एक वेगळ्या प्रकारची ठोलू भोमलट्टा पपेट्स कठपुतळी आहे. ही आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळते. Through the glowing shadows, music and expressive movements, they taught people important lessons about good behavior, kindness, bravery and truth. The shadow puppets were also believed to please the village deities and bring harmony to the community. या कठपुतळ्यांना रंगीत
आणि आकर्षक सजावट केली जाते. कलाकार संगीताद्वारे, गाणी आणि संवादाद्वारे कथा सांगतात. शौर्य कथा, नैतिक कथा सांगण्यासाठी या कलेचा खूप मोठा उपयोग होतो. असं समजलं जातं की ही जी पात्र असतात या कलेमधली, ही गावातील देवतांना खुश करीत असतात आणि त्यामुळे गावामध्ये शांतता राहण्याकरिता मदत होत असते. म्हणजे बघा लोकांची श्रद्धा. हे जे या पात्रांमधूनच ते रामायण महाभारताच्या किंवा इतर लोककथा, काही थोर राजांच्या म्हणा, त्या सगळ्या लोककथा हे पाहत असतात आणि त्यांचा आता असा विश्वास आहे की ही पात्र जी आहेत त्या गावच्या देवांना काय करतात, खुश करतात आणि त्यामुळे गावचे देव सुद्धा काय होतात, खुश होतात आणि आपल्या पूर्ण गावामध्ये शांतता ठेवली जाते. आता ह्या ज्या कठपुतळ्या आहेत, हे जे आंध्र प्रदेशातलं ठोल्लू बोमलट्टा आहे, तिकडे सुद्धा संगीताचा वापर होतो, सावल्यांचा वापर होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेसिव्ह मुवमेंट हे लोकांचं मनोरंजन करतं आणि त्याच्याद्वारेच आपलं वर्तन चांगलं कसं होईल, आपल्या मध्ये व्यक्तींमध्ये दयाळूपणा, शौर्य, सत्यवादीपणा कसा येईल याचं उद्बोधन किंवा प्रबोधन या कलेद्वारे मनोरंजनातून केलं जातं. म्हणजे या कलेचा गावकऱ्यांनी संस्कारासाठी किती छान उपयोग करून घेतलेला आहे तो पहा. In Odisha and Bengal, the tiny rod puppets slide, jump and twist in funny ways. These wonderful puppets sing, dance, act and even teach us beautiful stories from India's rich culture. Watching a puppet show feels like seeing a fairy tale come alive. ओडिशा आणि बंगालमधील पपेट्स यांना प्रामुख्याने काठीच्या सहाय्याने नाचवले जाणारे पपेट्स म्हणून ओळखलं जातं. म्हणजे इथे काठीचा आधार घेतला जातो आणि हे पपेट्स करणं खूप सोपं आहे. तुम्ही बघा लहान मुलं कार्यानुभवाच्या तासाला सुद्धा करू शकता. करण्याचा प्रयत्न करा किंवा गुगल युट्यूब व्हिडिओचा उपयोग करा. तुम्हाला हे नक्की करता येतील. अतिशय सोपे आहे. काठीला ती एक प्रतिमा लावली जाते आणि ती फिरवली जाते. या कठपुतळ्यांना काठ्या आणि दोऱ्यांच्या सहाय्याने हलवले जाते. या खेळातून बघा रामायण महाभारत लोककथा सांगितल्या जातात. म्हणजे किती मोठं काम या छोट्याशा कठपुतळ्या करत आहेत बघा. आणि गाणी संगीत आणि अभिनयामुळे काय होतो हा खेळ मनोरंजक बनतो आणि लोकांना खूप आवडतो. आता ह्या जेव्हा नाचतात किंवा बोलतात तेव्हा असं वाटतं जशा काय या पऱ्याच पृथ्वी तलावर अवतरलेल्या आहेत. बघा दिसायला सुद्धा सोपं दिसत आहे. त्या मुखवट्यांच्या मागे त्यांच्या पूर्ण शरीर यष्टीच्या मागे काठ्या आहेत. त्या फिरवल्या जातात आणि सहजपणे त्यांच्या तोंडी सोपे सोपे असे संवाद दिले तर तुम्ही सुद्धा अशा कठपुतळ्या करू शकता. करण्याचा प्रयत्न करा. ड्रॉप फॉल रिलीज. आता या ड्रॉपचं जर आपण नाउन म्हणून अर्थ घेतला तर थेंब होतो, परंतु क्रियापद म्हणून याचा अर्थ खाली पडणे किंवा टाकणे, सोडणे असा होतो. Puppet shows are not only interesting but also full of fun and surprises. Sometimes the puppets do silly things that make everyone laugh. Imagine a puppet king who keeps dropping his crown again and again, or a puppet parrot that talks non-stop until even the puppeteer acts tired. हे जे पपेट शो असतात ना, ते केवळ इंटरेस्टिंगच नाही, तर खूप गमतीदार प्रसंगाने भरलेले असतात. काही ठिकाणी जेव्हा जेव्हा विदूषक असतात, ते तर खूप गंमती जमती करत असतात. काही पात्र गमती जमती करतात, विनोद निर्माण करतात आणि ते बघताना खूप मजा येते.
आता एखादं राजाचं पात्र असेल तर तो काय करणार माहितीये का, आपला मुकुट सारखा खाली पडणार, सारखा खाली पडणार, सारखा खाली पडणार. आणि तो बिचारा पपेटियर काय करत असतो, सारखा डोक्यावर टाकतो, सारखा डोक्यावर टाकतो. आता हे सगळं बघायला मुलांना खूप मजा येते, कारण गावामध्ये अशा कला यात त्यांचं मुख्य मनोरंजनाचं साधन असतं. आणि त्यामुळे जेव्हा हे जे जातायत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, विनोदाचे प्रसंग बघायला मिळतात. आणखीन असे काही गमतीदार प्रसंग बघितल्यावर त्यांना खूप हसू येतं, बरं वाटतं त्यांना. तर अशा सगळ्या ऍक्शन या कठपुतळ्यांच्या खेळांमध्ये ते कठपुतळीकार असतात ना, कलाकार, ते सगळं त्याच्यामध्ये ऍड करत असतात आणि तो पूर्ण कार्यक्रम मनोरंजक करतात. त्यामुळे काय होतं, लोक आवर्जून असा कार्यक्रम बघण्यासाठी येतात. बघायला तर बघा, फक्त केवळ बाहुल्या आहेत या, कळसूत्री बाहुल्या, म्हणजे ज्यांना नाचवलं जातं, परंतु त्याच बाहुल्या किती मोठं मनोरंजनाचं काम तर करतातच आहेत आणि प्रबोधनाचंही कार्य करतात. Giggles laugh lightly and repeatedly in a silly, nervous or uncontrollable way. फिदी फिदी हसतात ना, त्याला आपण गिजल्स म्हणतो. लहानशा आवाजात खळखळून हसायचं. लहान गोष्टीवर किंवा जेव्हा आपण नर्वस असतो, अशा वेळेला आपण काय करतो, समोरचा कार्यक्रम पाहतो, खूप मोठ्याने हसायला येतं, परंतु तसे आपण लाफिंग करत नाही, तर आपण काय करतो, दाबल्या आवाजामध्ये हसत असतो. त्याला आपण गिजल्स असे म्हणतो. In some shows, a puppet suddenly sneezes loudly, achoo, and the audience bursts into giggles. A naughty puppets may try to escape from the stage, and the puppeteer quickly pulls the strings to catch it before it runs away. काही पपेट शो मध्ये काही पात्र काय करतात माहितीये का, अचानक शिंकायचं. जसं काय, खरेखुरेच माणसं आहेत, अच्छू केलं की सगळीकडे तोबा गर्दी जी झालेली असते, त्या गर्दीतून असा खळखळणारा आवाज बाहेर येतो. खूप लोक असतात आणि हे जे काही नॉटी पपेट्स असतात ना, खोडकर, ते काय करतात, मधून मधून सारखा तो स्टेज सोडत राहतात आणि जे सादरकर्ते असते त्यांना पुन्हा आत आणतात. हे स्टेज सोडतात, ते परत आणतात, सोडतात आणतात, सोडतात आणतात. हे बघून मुलाबाळांना तर खूप मजा येते आणि अशा प्रकारे हे मनोरंजन आपोआप त्या लोकांचं होत असतं. Exciting, causing strong feeling of pleasure and interest. रोमांचक, थरारक किंवा उत्साहवर्धक असं. तिकडे आपण एक्साइटिंग सारखा शब्द वापरू शकतो. These funny moments make puppet shows exciting because you never know what the puppet will do next. असे विनोदाने आणि गमतीदार प्रसंगाने भरलेले हे जे पपेट शो असतात ना, खूप एक्साइटिंग, म्हणजे थरारक, रोमांचक होतात. कारण जिज्ञासा लागते की कधी काय होईल हे कळत नसतं आणि अचानक कुठलीही गोष्ट अशी घडते, तेव्हा ते बघायला खूप मजा येते. तर अशा प्रकारे हे पपेट शो आहेत, हे एक्साइटिंग करणारे आहेत. That is why puppet films of India continue to entertain children and adults alike, keeping our old traditions alive in joyful and playful way. तर अशा प्रकारे मनोरंजनाद्वारे या कला आहेत, या प्रबोधनाचं कार्य करतात आणि आबालवृद्धांना आनंद देतात. त्यामुळे ही परंपरा अजूनही टिकून आहे. Today we have studied India has many traditional puppets like Katputli, Tollu Bomalata, Rod puppets and Bomalatam. Puppet shows tell stories, entertain people and preserve Indian culture.
Thank you for watching the video till the end. Please like, share and comment my channel with their crown and subscribe it by pressing bell icon to get time to time notification of every new video. Wish you all the best and thank you again.